कडे उद्यापासून राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। उद्या अधिवेशनाचा पहिला दिवसच विविध मुद्द्यांमुळे गाजण्याची शक्यता आहे। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य कॅबिनेटची एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच पार पडली आहे। त्या बैठकीत विरोधकांच्या मुद्द्यांना कसं प्रत्युत्तर द्यायचं याबाबतची रणनीती ठरवली गेल्याची शक्यता आहे। सरकारकडून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि त्यानंतर सरकारची पत्रकार परिषदही होण्याची शक्यता आहे। मात्र तत्पूर्वीच विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकलाय। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची पत्रकार परिषदही झाली। त्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरलं। पुणे पोर्शेकार, पुणे ड्रग्ज प्रकरण, घाटकोपर होर्डिंग यांसारखे मुद्दे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे। तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी, नीट परीक्षा घोटाळ्याच्या प्रश्नावरून देखील विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरू शकतात। उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे। या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे, म्हणून मी उद्यापासून तिथे असेनच, तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोलेन। उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होत आहे, त्याच्यामुळे उद्यापासून उद्धव ठाकरे म्हणतात की ह्या सरकारचा निरोप समारंभाचं हे उद्याचं अधिवेशन आहे। ते आता अधिवेशन तर सुरू होऊ द्या, मग कोण निरोप कोणाला देतो ते कळेल।